ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त विवेक भिन्नावर यांची भेट घेऊन ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले। त्यात टू व्हीलर ई बाईक टॅक्सी धोरण रद्द करणे, ई रिक्षा व बॅटरी ऑटो नियमात आणणे, खुले परमिट वाटप बंद करणे आणि कल्याणकारी मंडळाचे सभासद शुल्क 1 रुपये करणे यांचा समावेश आहे। महासंघाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत ई बाईक टॅक्सीला परवाना देणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे। तसेच खटुआ समितीच्या शिफारशीचे उल्लंघन आणि ऑटो रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला। परिवहन आयुक्तांनी ई रिक्षा व ऑटो नियमात आणण्याचे आश्वासन दिले होते। महासंघाने चेतावणी दिली की मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल। शिष्टमंडळात महेश चौगुले, चरणदास वानखडे, मचिंद्र कांबळे, सचिन वैराट, राजेश रसाळ, आतिश शिंदे, अजय हुके, कैलास श्रीपतवार, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी UTV न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अनिकेत कोकणे, अकोला। परवानगी रद्द करा अशा आज पूर्ण महाराष्ट्रातून आज परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहेत। आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हा ई बाईकचा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे तो ऑटो चालकावर अन्यायकारक आहे आणि मोटर व्हेकल ऍक्ट 1988-89 मध्ये जी परवान्याची तरतूद दिलेली आहे ती ई बाईकला नाही आणि त्यामुळे आम्ही शासनाला सांगितलं की तुम्ही काही पुंजीपती जे कंपनी आहे ई बाईक बनवणाऱ्या त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांनी आम्हीच दिलेल्या आहे सरकारला, सरकार ऑटो रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय घेत नाही तर ई बाईक बनवणाऱ्या ज्या कंपन्या भांडवलदार कंपन्या आहेत त्याच्या बाजूने निर्णय घेत आहे। हे खरोखर आमच्यासाठी दुःखाची बाब आहे, कारण की आम्ही शासनाला सर्वात जास्त ऑटो रिक्षा चालक हे रेव्हेन्यू देतो। म्हणजे एका 10 लाख ऑटो रिक्षा इंटू 600 रुपये पकडले तर 60 कोटीचा रेव्हेन्यू आम्ही देतो। असं असताना सरकार आमच्या बाजूने उभं न राहता भांडवलदारांच्या बाजूने उभं राहतं, त्याचा आम्ही निषेध केला आणि आम्ही परिवहन आयुक्तांना सांगितलं की जर हा निर्णय त्यांनी परत घेतला नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही पूर्ण राज्यभरातून तीव्र आंदोलन करणार अशी चेतावणी सुद्धा आजच्या आम्ही या प्रसंगी दिलेली आहे आणि समोर संबंधित मंत्र्याकडे आम्ही ती बाजू तुमची ठेवू असं त्यांनी आम्हाला सांगितलं।